12 मिनिटामध्ये पहिल्या 3 षटक जर नाही संपले तर शेवटच्या षटकासाठी पंच निर्णय घेतील. टायमर लावलाय पंचांनी. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू परफेक्ट ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. अगदी बुडामध्ये टाकलेला चेंडू होता. रन मात्र इथे नाही. निर्धाव चेंडू. प्रसाद काची वेगवान मारा मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय कुणाल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विनोद कुराडे. हे दोन ताकदवान फलंदाज सृष्टी फाउंडेशन साठी मैदानामध्ये उतरलेत. प्रसाद काची गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू अगदी फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक टिपतोय. झेल. पहिला मासा गळाला लागलाय. फलंदाज बाद. या मॅच मध्ये पाहायला मिळेल. थँक्यू डीजे. मी प्रसाद काची दरवेळेस सांगतात की या खेळाडूला मी इथे क्षेत्ररक्षक लावून आउट करणार. बरोबर कुणाला देखील त्यांनी स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षकाला तैनात केला आणि तिथेच जाळ्यामध्ये अडकवलं. कुणाल देखील मला वाटतंय जिद्दीवरती पेटल खेळाडू कुणालने देखील ठरवलंय की मी स्क्वेअर लेग मधून त्याला चेंडू बाहेर मारणार. त्याने देखील तोच प्रयत्न केला. यावेळेस अपयश आलं. पुढच्या वेळेस नक्की पाहायला मिळेल. पण इथे नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. यशराज. विनोद कुराडे यांनी जर प्रसाद काचीला लगातार 3 षटकार मारले तर 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. शुभम यांच्याकडून हे पारितोषिक असेल. मोरिया फायनान्स यांच्याकडनं मात्र पारितोषिक. शुभम यांनी मात्र पारितोषिक लावलंय विनोद साठी. सलग 3 षटकार जर विनोद यांनी प्रसाद काचींना खेळले तर 1001 रुपयाचं पारितोषिक. कुणाचं काय तर कुणाचं काय. कोण कोणाच्या सुखात खुश होतं तर कोण कोणाच्या दुःखात खुश होतं. यावेळेस पुढे सतत खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा बाहेर टाकला. पंचांनी मात्र दंडित केलं. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एक्स्ट्रा रन इथे मात्र काउंट होईल आणि एका धावेने धावफलकाचा श्री गणेश केला गेला. शुभारंभ केला गेलाय. छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीगचा थरार अगदी अंतिम टप्प्यांमध्ये पोहोचलाय. टॉप 4 च्या लढती आता मैदानामध्ये होतील. हो हा चेंडू अगदी स्विंग अँड मिस. माती विकेटचा पुरेपूर फायदा. यशराजला मात्र फार दूरवरून चेंडू खेळायला प्रवृत्त केलं प्रसादने. निर्धाव चेंडू. प्रसाद अगदी पाहिलं तर या मैदानातील एक चाणाक्षी खेळाडू आहे. एक जोशीला खेळाडू आहे. अगदी प्रसादची गोलंदाजी आणि त्याचा खेळ जर पाहिला तर तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची जोशची कमतरता भासणार नाही. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न प्रसादने पुन्हा ओळखला. यावेळी चेंडू अगदी मागच्या बाजूने त्याने चेंडू काढला. निर्धाव चेंडू. एक सिंगल धाव मात्र आली आहे. अगदी इथून पुढे जर प्रसादने एकही धाव खर्च केली नाही तर शुभम यांच्याकडनं मात्र पारितोषिक असेल. हो इथे मात्र सिंगल धाव 22च्या स्वरूपात का होईना सिंगल धाव. प्रसाद अगदी गोलंदाजी करतोय आणि त्याच्या मला वाटतं हात असं वाटतंय प्रसाद काची नावचा तोफखाना मैदानामध्ये उभा केला आणि त्या तोफखान्यामधनं गोळे बरसवले जात आहेत आणि ते गोळे फलंदाजाकडे अशा पद्धतीने येत आहेत. त्या गोळ्यांचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नाहीये. तोफेचे गोळे जसे मैदानामध्ये येत आहेत. आता फलंदाजाला मात्र कसरत करायला कारण समोर आला विनोद कुराडे. विनोद कुराडे शांत डोक्याने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. रन मात्र नाही. निर्धाव चेंडू आणि या ओव्हर मध्ये पाहिलं तर केवळ 2 धावा प्रसाद काचेने खर्च केल्या. 1 विकेट घेतली. अगदी टॉप 4 च्या लढतीत अशा प्रकारची गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रसादच्या गोलंदाजीसाठी. केवळ 2च धावा तिथे खर्च झाल्या. 1 विकेट. यस आणि आता आयोजकांनी मला नक्कीच नियम कळवला. बरं झालं लवकर कळवला कारण मॅच टफला येण्यापेक्षा आधीच कळवणं गरजेचं असतं. या वेळेस आता जर इथून पुढे सामना टाय झाला कोणत्याही मॅच मध्ये तर सुपर ओव्हरने तर सामन्याचा निकाल कळला जाईल. कंपल्सरी चेस मॅच नसेल कारण आता आपण टॉप 4 मध्ये पोहोचतो. जवळपास इथून पुढच्या सर्व लढती या नॉकआउट असतील. त्यामुळे इथे सुपर ओव्हर
फॉर्म्युला वापरला जाईल, बॉल आउट किंवा कंपल्सरी असं कुठल्या प्रकारचं नियोजन इथे नसेल. इथे फक्त सुपर ओव्हर हा नियम असेल. जर सामना टाय झाला तर 2 धावा पहिल्या ओव्हर मध्ये बनवला गेला. गोलंदाजी मार्कर आता गोलंदाज येतोय दीप लोंढे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. अगदी ज्याने या मैदानावरती अनेक विजयाचे रवले झेंडे तो दीप लोंढे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि आता देखील या मॅच मध्ये विजयाचा झेंडा रोवण्याचा प्रयत्न करेल दीप लोंढे. दीप लोंढे पहिला चेंडू स्लोवर होता. त्या ठिकाणी केला क्षेत्ररक्षक फार दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विनोद कुराडे धोक्यामध्ये असेल. पंचांचा तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. थ्रो अफलातून होता. विकेट किपरला जास्त मोठं काम करावं लागलं नाही. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. हा निर्णय मात्र महत्वाचा असेल कारण विनोद कुराडेची विकेट ही मात्र या स्पर्धेसाठी महत्वाची विकेट असेल. या विकेटसाठी अनेकांनी देव देखील पाण्यात ठेवले असतील. ती विकेट महत्वाची असेल. पाहूया रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद आहे का नाही नक्की चेक केलं जाईल. काय वाटतंय तुम्हाला काय निर्णय असेल आणि पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. विनोद कुराडे सेफ आहे आणि अगदी त्याने मात्र सुखरूप आपल्या घरट्यामध्ये पोहोचण्याचं काम पूर्ण केलं. नॉट आउटचा निर्णय आलाय. त्या फलकावरती धावा आहेत त्या 3 धावा या धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा दीप लोंढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. हा चेंडू इथे व्हाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ. विनोद अगदी एक छान शिकवड. मोठ्या फटक्याची ज्यावेळेस गरज असते तेव्हा तो मोठे फटके खेळतोच पण अगदी या धावा देखील घेण्याचा प्रयत्न त्याचा नक्कीच पाहायला मिळाला. व्हाईट बॉलची अतिरिक्त धाव मात्र विनोद कुराडेच्या खात्यामध्ये जमा होते. यावेळेस विनोद कुराडे ब्रँडेड फटका. मैदानात उठल्या अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. षटकार. 6 धावा. यावेळेस मिस टाइम चौक चेंडू हवेत. टीट फॉर टॅट. इतका जवाब पत्तर से एक तेरी तो एक मेरी. ते फलंदाज मात्र बाद. अपला 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 सेलिब्रेशन आहे ते आता फायनलची मॅच जिंकल्यानंतरच करा. जास्त वेळ क्षेत्ररक्षकांना विनंती असेल, कोणत्याही टीमच्या क्षेत्ररक्षकांना विनंती असेल की गोळा होऊ नका. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय किरण मारुडा. सलग 3 षटकार जर मारले तर आयोजकांकडनं 501 रुपयाचं पारितोषिक असेल. मोरिया फायनान्स यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. शुभम यांच्याकडनं मात्र पारितोषिक आले सलग 3 षटकारासाठी. शुभम सांगळे मला वाटतंय आज खिशामध्ये बँकच घेऊन आलेत. पारितोषिक भरपूर लावलेत पण अजूनही ते कोणाला मिळवता आलं नाही. एक प्रसाद काचेंनी पारितोषिक मिळवलंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पुन्हा एकदा दीप लोंढे आणि यावेळेस हा चेंडू मात्र दीपचा सुरेख होता आणि इथे मात्र चेंडू निर्धाव डॉट बॉल. किरणला मात्र चेंडू समजू शकला नाही.
धावफलकावरती पाहिलं तर 9 धावा. किरण 3 चेंडूमध्ये 3 षटकार. 1001 रुपयाचं पारितोषिक आयोजकांकडनं असेल. यावेळेस अगदी फायनल दरम्यान चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे हो धडपड झाली. राजाभाऊ यांनी प्रयत्न मात्र लाजवाब केला होता. झेल मात्र होऊ शकला नाही. प्रयत्न मात्र लाजवाब केला होता. अगदी धडपड तिथे झाली. अगदी अगोदरच राजाभाऊ तिथे जमिनीवरती कोसळले होते, पडले होते. धावफलकावरती पाहिलं तर 10 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. धडपड केली, झेल टिपता आला नाही, हरकत नाही. प्रयत्न मात्र राजाभाऊंचा आपलातून होता. अगदी पहिला खेळाडू मी पाहिला की ज्याने झेल टिपण्या अगोदर डाय मारली होती. 11 धावा. अकरा धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. यशराज यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आता मैदानामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे क्षेत्ररक्षकांना बरेच वेळा इकडनं तिकडं फिरावं लागेल. यशराज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती. लोअर फुल टच चेंडू होता. अगदी शांत डोक्याने खेळून काढला. एक सिंगल धाव. या सिंगल धावेबरोबर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 12 धावा. 12 रन ऑन स्कोर बोर्ड. त्यानंतर होणारा सामना. चला लवकर क्षेत्ररक्षकांनी चला गोलंदाज लवकर प्राचारण करा, वेळ वाचवा. महाराज माजी शिंदे वॉरियर मीटिंग घेऊ नका. अजून आपल्याला या मॅच नंतर 3 मॅच पूर्ण करायचे, त्यामुळे वेळ वाचवा. यानंतरचा सामना असेल विशाल भाऊ कांबळे का मंच विरुद्ध ऋषिकेश भाऊ जाधव किंवा मंच. या 2 संघादरम्यान पुढचा सामना असेल. 1 इनिंग होतात, लगेच टॉस साठी यायचं आहे, हे दक्षता घ्या. हो गडगडाट सुरू झालाय. चला फास्ट खेळा, वेळ वाचवा, अन्यथा पुढचे सामने आपल्याला कमी षटकाचे खेळवावे लागतील याची दक्षता घ्या. वेळ वाचवा. 12 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा. प्रसाद आणि दीपने मात्र पहिले 2 षटक सुरेख हाताळले. 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय अमितचा पहिला चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी शरीरावर आला आणि केवळ एक सिंगल धाव. अगदी विकेट किपरच्या मागे चेंडू निघून गेल्यानंतर मिळते केवळ एका सिंगल धावेने धावफलक पुढे सरकेल. 13 धावा. अगदी सृष्टी फाउंडेशन सारख्या एका तगड्या संघाला मात्र इथे जवळपास खिंडीमध्ये अडवून ठेवलंय, रोखून ठेवलंय आणि अगदी शांत ठेवलंय धावफलकाला. एक आपलातून गोलंदाजी अगदी संपूर्ण टुर्नामेंट मध्ये महाराज माजी शिंदे संघाची गोलंदाजी अगदी वाखाणण्याजोगी नक्कीच पाहायला मिळाली. इथे परत एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा डॉट बॉल. अमित मात्र एक चाणाक्ष गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. 13 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. 13 रन ऑन स्कोर बोर्ड. यावेळेस मात्र किरण मारोडा फाईन लेग दरम्यान चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे आज राजाभाऊंना झालंय तरी काय. राजाभाऊंच्या हातून मला वाटते 2 झेल इथे सुटतायत. आज राजाभाऊंना नक्की झाले तरी काय. दुपारी लंच मध्ये खाल्लेली बिर्याणी हात धुवायचं विसरलेत की काय, हाताचं तेल सुकलं नाहीये. मला वाटतं परत एकदा झेल सुटला आणि एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. 14 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 14 रन ऑन स्कोर बोर्ड. हा चेंडू व्हाईट बॉल. पंचांचे हात दोन्ही झाले जमिनीत समांतर. कळवलं धाव आहे इथे अवांतर. एक्स्ट्रा धाव. या एक्स्ट्रा धावा आता तुम्हाला या शेवटच्या काही सामन्यांमध्ये थांबवाव्या लागतील आणि या एक्स्ट्रा धावा मात्र तुम्हाला अगदी पराजयाच्या छायामध्ये देखील घेऊन जाऊ शकतात. ते या एक्स्ट्रा धावा रोखणं गरजेचं असेल. परत एकदा खोलवर टप्प्या चेंडू होता. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये रंगला गेला. एक ताकदवान संघाची अगदी झुंज आहे, पण ते अगदी पाहिलं तर धावा थोड्याशा कमी नक्की सृष्टी फाउंडेशनने आतापर्यंत बनवल्यात.
हरकत नाही, अजूनही काही चेंडू शिल्लक आहे त्यावरती मोठा धाव बनवायचा प्रयत्न नक्की केला जाईल. धावफलकावरती पाहिलं तर 17 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण झाले, 17 रन. अजूनही एक षटक मात्र या षटकानंतर शिल्लक असेल. जवळपास अजून 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला फास्ट खेळा. चला फलंदाजांना विनंती, मीटिंग घेऊ नका. 17 धावा, महत्वाची मॅच, महत्वाचा क्षण. अगदी दोन तगड्या वाघांची झुंज मैदानामध्ये आपण पाहतोय. अमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. यशराज बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र खेळलाय. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होती. चांगली रनिंग भेटून विकेट. पप्पू भाऊ रुपेश सरांना देखील विनंती केली. आता 2 माईकच्या माध्यमातून डबल कॉमेंट्री होईल, डबल धमाका. रुपेश सरांनी मात्र सुंदर समालोचन मागच्या मॅच मध्ये केलं. या मॅच मध्ये देखील रुपेश सरांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. फलकावरती पाहिलं तर चौकाराने धावफलक पुढे सरकतोय. सुंदर फटका. यावेळेस मात्र बॅटची फक्त कड घेते आणि जिथे क्षेत्ररक्षक नव्हता तिथूनच चेंडू मात्र पास. चौकार, 4 धावा. फलकावरती धावा आहेत त्या 23 धावा, 23 रन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा. शेवटचं एक षटक, शेवटचे 6 चेंडू मात्र या इनिंगचे मात्र शिल्लक असतील. माझ्यासोबत रुपेश सरांचं शुभागमन, रुपेश सरांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. मॅचला नक्कीच जी सुरुवात होती आणि ती सुरुवात पाहत असताना एक मोठी लढत आपण नक्कीच पाहतोय मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ इथे नक्कीच समाप्त झालेला आहे. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 23 धावा या धावफलकावरती नोंद केलेल्या आहेत. शेवटचं षटक घेऊन येतात राजू, हे शेवटचं षटक घेऊन येतात. प्रसादचं काय सांगाल सर? प्रसाद यांनी एक चांगली सुरुवात केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये, एक चांगलं कमबॅक जे त्यांनी दाखवून दिलेलं आहे, कारण ही मॅच खूप महत्वाची आहे. प्रसाद बद्दल बोलायचं झालं तर मैदानामध्ये मला वाटतं सर्वात आधी खेळाडू तोच आहे. आयोजकांच्या भूमिकेमध्ये इतका जोश नक्कीच प्रसाद आणतो कुठून माहित नाही, पण सकाळी आल्यापासून संध्याकाळपर्यंत त्याच्या चेहऱ्यावरचा त्याचा जो आनंद असतो, तो जोश असतो, तो कधी कमी होत नाही. तोच जोश आहे तो घेऊन तो मैदानात ज्या सुचवतो. ती गोलंदाजी देखील त्याच जोशने त्याने केली. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि संघाला मात्र एक बळकट त्यांनी नक्कीच मिळवून दिली. आणि नक्कीच एक चांगला फलंदाज त्याने बाद केलाय. कुणाल जाधव सारखा एक फलंदाजाला त्याने बाद केलंय आणि तो बाद झाल्यानंतर तो जल्लोष तो नक्कीच मैदानामध्ये आपण पाहिलं गेलं. एक चांगलं षटक टाकले गेलं, परंतु शेवटचं षटक जे राजू राईट आर्म ओव्हर द विकेटच्या दिशेने जे घेऊन येत आहेत. राजाभाऊ यांचा पहिला चेंडू मात्र वेगवान होता, वेगवान होता. या गोलंदाजाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजीला येतो आणि अगदी जणू काय कंजूसीने गोलंदाजी करतो. नाही, अनुभव खूप मोठा आहे. 40+ त्यांचं आता वय मला वाटतं जवळपास, मी त्यांना विचारलं 50 वय आहे त्यांचं. 50 वय असताना सुद्धा एक चांगली गोलंदाजी करतात एक चांगल्या फलंदाजासमोर. आणि नक्कीच त्यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण ह्या जे आत्ताचे जे खेळाडू आहेत, सर्व खेळाडू, त्या खेळाडूंना त्याने अनुभव, त्यांच्याकडनं माहिती घेणं खूप गरजेचं आहे. पण एका बाजूने आता पाहिलं तर सृष्टी फाउंडेशनचा डाव देखील अडखळलाय. तो डाव देखील सावरणं गरजेचं असेल. किरण मारोडा अनुभव आहे, पण आता तो अनुभव मात्र मैदानामध्ये सिद्ध करावा लागेल. हो, काय फटका खेळलाय, पण चेंडूने उंची तर घेतलीये, लांबी पाहूया घेतली का? आणि ते पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. जेल तिथे टिपला गेलाय, पण पाहूया पंचांचा निर्णय मात्र काय येतोय. तो खेळाडू तिथे थांबून राहिला. त्याने सांगितलं येऊन पहा, मी बॉडी लाईनच्या आतमध्येच आहे. सुंदर झेल तिथे टिपला.
रोहन काची, करावं तेवढं कौतुक कमी आहे. सुंदर झेल रोहनने टिपला आणि आता किरण मारने जवळपास तो चेंडू सीमारेषेच्या बाहेरच खेळला होता. नक्कीच किरणची जरी चर्चा केली तर तो एक मोठा चांगला खेळाडू आहे, परंतु एक सुरेख झेल जो नक्कीच टिपला गेलाय. फलंदाज नक्कीच बाद झालेला आहे. नवीन फलंदाज तुषार. तुषार यावेळेस फलंदाज आलाय, कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक गौरव तिथे मात्र चेंडूला ताबा घेईल, थ्रो केलाय. पाहूया 2 धाव पूर्ण होतील का. थ्रो मात्र चांगला होता, पण अगदी थ्रो यायला पाहिजे होता एक्सप्रेसने, तो आलाय लोकलने. फास्ट थ्रो येणं देखील अपेक्षित होतं. धावफलकावरती पाहिलं तर 27 धावा, 27 रन ऑन स्कोर बोर्ड. इथे आपण पाचवा चेंडू हवेत होता. दुसरा टप्पा नक्कीच त्याने फील्ड केला, फेकी केला. तो तदनंतर त्या 2 धावा त्याने नक्कीच घेतल्या गेलेल्या आहेत. दुहेरी धावाने देखील धावफलक पुढचा प्रयत्न. 29 धावा या धावफलकावर आतापर्यंत पूर्ण होतात. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल. आज मला वाटतं अनेक फेरबदल आपण क्रिकेट विश्वामध्ये पाहिले. सकाळी अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलं. इथे अगदी पाहिलं तर 2 चांगले संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर गेलेत. नक्कीच एक क्रिकेट आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षण तिथे नक्कीच तैनात आहे. लॉंग वर्ण जो चेंडूला नक्कीच फील्ड करतोय, परंतु ती फील्ड करत असताना फेकी नक्कीच करतोय. राजूने तो चेंडू फील्ड केला आणि मला वाटतं इथे फलंदाज बाद असेल. 2 धावा इथे धावफलकावरती ऍड होतात. तिसऱ्या धावेनुसार घेत असताना फलंदाज मात्र बाद. धावफलकावरती बनवल्या गेल्या 31 धावा. विजयासाठी 32 धावांची गरज. अगदी या मॅच मध्ये अगदी पाहिलं तर धावफलक कमी रोखला गेला. गोलंदाजचं तर कौतुक आहे, पण क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. रोहनने टिपलेला झेल आणि तिथे 6 धावा त्याने वाचवल्या. एकदा रोहनसाठी देखील टाळ्या वाजल्याच पाहिजे. सुंदर झेल रोहनने मात्र टिपला आणि त्यासाठी मात्र त्याला 100 पैकी 100 गुण नक्की असतील. 31 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्या. विजयासाठी 32 धावांचं टार्गेट इथे महाराज माझे शिंदे संघासाठी असेल. जाएंगे मर जाएंगे काम कोई कर जाएंगे मर के भी. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय सन्माननीय दीपकजी आलगुडे साहेब सामाजिक कार्यकर्त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. दीपकजी आलगुडे साहेबांचं SPL 2024 पर्व पहिले मध्ये सहर्ष स्वागत. विनंतीस मान्य देऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल दीपकजी आलगुडे साहेबांचं मनापासून धन्यवाद. विनंती असेल आपण मॅचचा आनंद घ्या, स्थानपन्न व्हा. धन्यवाद. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आघाडीचे 2 फलंदाज त्वरित मैदानात पाठवा. वेळ वाचवा. चला पुढच्या मॅचचा टॉस आपण लगेच घेणार आहोत. यानंतरचा सामना एलिमिनेटर 1चा सामना असेल. चला टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूने असतील ऋषिकेश दादा जाधव, युवा मंच दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित टॉस साठी या. चला वेळ वाचवा. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. चला आकाशभाऊ कांबळे 11 विरुद्ध ऋषिकेश दादा जाधव युवा मंच. चला लवकर दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. वेळ वाचवा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्वरित टॉस साठी या. तर नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये सर. पहिल्या इनिंगचा खेळ नक्कीच समाप्त झाला. दुसऱ्या इनिंगला आज नक्कीच सुरुवात होती. 2 सलामीचे फलंदाज आज मैदानामध्ये नक्कीच दाखल झालेले आहेत. परंतु गोलंदाजाची जर आपण चर्चा केली, आतिश भोसले हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. रोहन खरात सेम म्हणजे त्याचे ऍक्शन जे आहे ना सर, सेम ऍक्शन आहे त्याची. आणि
ऑफ ब्रेक, लेग ब्रेक सातत्याने त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलंय. यावेळेस पाहतो आपण हे सतीशचं मात्र कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारची गोलंदाजी त्याने मागच्या काही सामन्यांमध्ये केली. अगदी सर्कलच्या षटकामध्ये तो गोलंदाजीला येतो आणि तिथे देखील तो धावा वाचवतो. फार कंजूस गोलंदाज आहे आणि अगदी गोलंदाजी जर पाहिली तर कोणत्या ऍक्शन मध्ये कोणता चेंडू तो स्पिन करेल सांगता येत नाही. अगदी आतिश अंबाला देखील म्हणून या मैदानामध्ये ओळखलं जातं आणि आतिश पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी आता करेल. पहिल्या चेंडूवरती मात्र एक सिंगल धाव तरी खर्च केली. नक्कीच स्ट्राईक नक्कीच रोटेट झालेले आहे. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दिली, रनआउटची संधी आणि इथे एक सिंगल जी नक्कीच घेतली गेली आहे. विशालने नक्कीच डायरेक्ट हिटचा नक्कीच प्रयत्न ठरला होता, परंतु तो प्रयत्न असफल नक्कीच ठरला गेला. एक सिंगल आज नक्कीच घेतली गेली आहे. जर पाहिलं ना तर ही दुनिया अगदी कलरफुल झाली आहे, कारण ब्लॅक अँड व्हाईटच्या दुनियेत आपण कलरफुल दुनियेमध्ये पोहोचलोय. आतिश देखील तसाच कलरफुल आहे. मी तुम्हाला सांगेल या चेंडू नंतर त्याला अगदी कलरफुल आपण आता म्हणलं. ते रन घेण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल धाव इथे पूर्ण होते. अगदी तुमच्या डोळ्यामध्ये जर अनेक रंग असतील ना तर तुम्ही त्या निसर्गामध्ये खूप सुंदरतेने राहू शकता. अगदी आतिशच्या पायामध्ये तुम्ही पाहिलं ना 2 वेगवेगळ्या रंगाचे शूज आहेत. एक वेगळा अंदाज असतो. कुणाला काय लक्की असतं सांगता येत नाही. आतिश म्हणतोय माझ्या डाव्या पायात एक वेगळा रंग आणि उजव्या पायात एक वेगळा रंग, हे माझ्यासाठी लक्की आहे. नक्कीच आज तो खरं म्हणजे लक घेऊनच मैदानामध्ये उतरलेला आहे. पहिली गोष्ट यावेळेस एक चांगला क्रिकेटिंग स्ट्रोक नक्कीच खेळाय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे, परंतु थ्रो फार लेट आलेला आहे आणि तो थ्रो फार लेट येत असताना त्यावरती घेतलेल्या 2 धावा ज्या नक्कीच पूर्णपणे कंप्लीट होत आहेत. धावफलकावरती पाहिलं तर 5 धावा आहे धावफलकावरती. कॅमेरावरती कॅमेरामॅन तिथे जाय टॉस करून घ्या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. यावेळेस हा चेंडू सुरेख होता. हा थोडासा ऑफ ब्रेक नक्कीच आपण नाणेफेकीचा कौल झालाय आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय तो डीजे. 1 मिनिट. दादा जाधव 11 संघाने सामन्याचा टॉस जिंकला. पुढच्या मॅच साठी नाणेफेकीचा कौल जिंकला. निर्णय काय घेतलाय? हो, यावेळेस मात्र शेवटच्या चेंडूला फक्त कट केलं. अगदी क्रिकेट बरोबर विनोद कुराडे फुटबॉलचं देखील प्रशिक्षण उत्तम घेतलंय. एक सिंगल धाव इथे खर्च होते आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचतीये 6 धावा. 7 धावा 7 धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. निर्णय काय घेतलाय? ऋषिकेश दादा जाधव युवा मंच निर्णय काय घेतलाय? गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. म्हणजे काशभाऊ जाधव युवा मंच सगळ्याला प्रथमतः फलंदाजीसाठी प्राचन केले पुढच्या मॅच साठी. पुढची मॅच अगदी पाहिली तर डू ऑर डाय नॉकआउटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी सुरू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूने महाराज माची शिंदे वॉरियर संघाने मात्र सामन्यावरती पकड करण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 7 धावा. गोलंदाजी मार्कर आता किरण. हो, किरणचा हा चेंडू वेगवान होता. यॉर्कर लेनचा चेंडू पायवरती चेंडू आदळला आणि ते एक सिंगल धाव. बॅटची आतली कड घेत तो पायवरती चेंडू आदळला. एक सिंगल धाव. माझ्यासोबत अगदी सुमित सर आहे. सुमित सर अगदी या मैदानामध्ये खेळण्याचा फार मोठा अनुभव देखील तुम्हाला आहे. पण प्रीमियर लीगची स्पर्धा घेणं कितपत सोपं आहे आणि कितपत महत्वाचं आहे, किती अवघड आहे, हे सर्व काही तुम्हाला नक्कीच माहिती आहे. त्याबद्दल काय म्हणताल? स्पर्धा भरवणं खूप अवघड आहे. खूप मेहनत करावी लागते. खूप आयोजन करावं लागतं. खूप नियोजन करावं लागतं. त्यावेळेस कुठं ते 2 दिवस स्पर्धा आयोजित होते. मेहनत घेतल्याशिवाय काही नाही होत. हाव खुजाव बत्ती बुजाव आयुष्यात कधीच मित्र बनवायचे नाही.
हो हो हो, दरम्यानच्या काळामध्ये चेंडू पुन्हा एकदा हवेत खेळलाय आणि तिथे झेल टिपला, पहिला मासा गळायला लागला, फलंदाज बाद. असली क्या है नकली क्या है इनको आज बता देंगे, मरते दम तक याद रहे वो जलवा आज दिखा देंगे. क्यों बिरादर, अरे हाँ. खेळ मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आतिशने आपलातून गोलंदाजी केली, नंतर किरण मारडा मैदानामध्ये आले, एक सिंगल धाव दिली आणि पुढच्याच चेंडूवरती आशिष नावाचा अडथळा त्यांनी दूर केला. नवीन फलंदाज मैदानामध्ये होतोय विवेक इरकाल. तो सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. हो, यावेळेस चेंडू स्वतः नक्कीच डिफेन्स करत असताना एक सिंगल जे नक्कीच चोरटी धाव असे म्हणता येईल आणि ते नक्कीच त्याने घेतले गेले. परंतु किरण नक्कीच चेंडूला फील्ड करत असताना बॉलिंग टाकून तो चेंडूला फील्ड करतोय आणि तो फील्ड करत असताना त्यावरती घेतलेले सिंगल धाव आपण नक्कीच पाहतोय मैदानामध्ये. अगदी पाहिलं तर किरणने बॅटिंग देखील चांगली केली, संघासाठी उपयुक्त धाव बनवले, कारण त्याला माहिती होतं गोलंदाजी करताना त्या धावा देखील बनवायला लागतील. आणि क्रिकेट आणि आपलं आयुष्य एकमेकाशी फार निगडीत आहे. पण नेहमी म्हणत असतो खर्च करने से पहले कमाना सीखिए, खर्च करने से पहले कमाना सीखिए. क्रिकेट क्या है, खुद ही जान जाओगे. जो बैटिंग करो तो रन बनाओ, वरना फील्डिंग में बहुत से रन बचाने पडेंगे. ते बॅटिंग करताना ज्या धावा बनवल्या त्या थोड्या कमी पडतायत, मग आता फिल्डिंग मध्ये त्या धावा वाचवावे देखील लागतील. आयुष्यात देखील तुम्हाला पैसे कमवा, मग ते पैसे तुम्हाला खर्च करता येतील. पण कमवलेले पैसे खर्च करायचे कुठे हे पण तुम्हाला नॉलेज आलं पाहिजे. 9 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. इथे थोडस अपलोड थोडं उशीर झालं. 10 धावा झालेल्या आहेत. आणखी एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सर केलं. 11 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 11 रन. आमच्या स्कोरर कडनं थोडीशी मिस्टेक झालेली आहे. चुका प्रत्येकाकडनं होत असतात. गलती तूने भी की गलती मैंने भी की, सजा तुझे भी मिलेगी सजा मुझे भी मिलेगी, खुदा तुम भी नहीं और खुदा मैं भी नहीं. चुका प्रत्येकाकडनं होतात. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. किरण पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो, यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये नक्कीच चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय आणि एक चांगला थ्रो जो नक्कीच आपण पाहत असताना अतिश एक चांगलं फिल्डिंग नक्कीच करतोय. अगदी क्रिकेटच्या मैदानामध्ये अनेक लहान मुलं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी काय काय लहान मुलांची चर्चा चालू आहे. आतिश सारखे 2 कलरचे वेगवेगळे शूज घातले तर मला क्रिकेट खेळता येईल का, पण त्यासाठी मेहनत करावी लागते तर तुम्हाला क्रिकेट खेळता येईल. त्याला टीम मीटिंग घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका, वेळ वाचवा. 14 धावा झालेल्या आहेत. एक तुमचा खेळाडू इथे पाठवून द्या जो स्कोरिंग वरती लक्ष ठेवेल. अगदी तुमचा खेळाडू इथे पाठवा म्हणजे लक्ष हे करतील. यावर मध्ये पाहिलं तर आतापर्यंत हे चेक करतोय.
13 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. दोन्ही संघाचा एक अतिरिक्त खेळाडू स्कोर बुकच्या इथे पाठवून द्या. धाव फलकावरती धावा आहेत आता 13 धावा. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. गोलंदाजी मार्क आता गोलंदाज मार्क करतात विजय. पहिला चेंडू विजयांचा पॉइंट क्षेत्रामध्ये खेळा. क्षेत्ररक्षक रन घेण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग मात्र तिथे एक सिंगल धाव पूर्ण केली जाते आणि सिंगल धावेने मात्र आता धावफलक 14 वरती पोहोचतोय. अगदी दोन्ही संघ मात्र समान ताकदीने मैदानामध्ये लढतायत. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय ऋषिकेश भाऊ जाधव शुभ आगमन या ठिकाणी होत. त्याचबरोबर आमचे केतन शिंदे यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. दोन्ही संघाचे संघमालक या ठिकाणी उपस्थित होत आहे. संघ मालकांचं मनापासून सहर्ष स्वागत. आणि मॅच देखील सुरच्या सुरातले महाराज माझे शिंदे वॉरियर संघ मैदानामध्ये लढतोय. ते संकेतजी शिंदे साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. आणि यानंतर असलेला सामना आपण पाहणार आहोत. के जाधव युवा मंच या संघादरम्यान सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. तुराडे यावेळेस मात्र चांगला स्टॉप. एक सिंगल धाव. पहिला सिंगल धावाने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न. 16 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. विजयासाठी 32 धावांची गरज असताना अर्ध्या धावा बनवल्या गेल्या. अर्ध्या धावा अजूनही बनवायच्या आहेत. हो इथे आपण पाहतोय बिग हिट तर केलाय. 8 षटकार येतोय. एक लॉंग ऑन रिजन मध्ये आला तसाच बॉल भिरकावून दिला स्टँड मध्ये. षटकार थँक्यू डीजे. अगदी मगाशी देखील असाच चेंडू मैदानामध्ये खेळला गेला होता. त्यावेळेस रोहने मात्र तिथे झेल टिपला होता. यावेळेस किरणला मात्र झेल टिपता आला नाही. चेंडू अगदी त्याच्या हातातून सटकला आणि बाउंड्रीच्या बाहेर टप्पा पडला. नक्कीच विवेक या खेळाडूचं एक चांगलं क्रिकेटिंग आहे. अगोदरच्या बॉलवरती त्यांनी षटकार नक्कीच ठोकला गेला लॉंग ऑन रिजन नंतर. तर नंतर एक सिंगल जी नक्कीच त्याने घेतली गेली आहे. स्ट्राईक नक्कीच रोटेट होते आणि ती स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर दोन खेळाडूंमध्ये थोडीशी बातचीत ही नक्कीच झालेली आहे. आणि ती बातचीत होत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. विजय राईट आर्म ओव्हर द विकेटच्या दिशेने. हो यावेळेस रिवर्सिप सिंगल तर घेतली गेली. दुहेरीचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू परंतु पॅकअप सुरेख आहे. आणि तो पॅकअप सुरेख असताना जेमतेम मला वाटतंय 2 धावा आणि 2 धावेवरती नक्कीच समाधान मानावं लागतंय. धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 24 धावा झालेल्या आहेत. पंचवीस धावा 25 रन ऑन स्कोरबोर्ड. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. अशी विवेक इरकलने खेळलेला षटकार आपण पाहिला. त्यावेळेस त्याने लॉंगनला जो षटकार खेळला मगाशी देखील त्यांनी लॉंगनला एक फटका खेळला होता. तिथे देखील कॉन्ट्रोवर्सी झाली. फार निर्णय पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवल्यानंतर षटकार आला होता. 25 झालेले आहेत. 6 चेंडू मध्ये 7 बनवायचे आहेत. 6 चेंडू 7 धावा. आज विवेक केरकरने लॉंगॉनला चेंडू जर खेळला तर तो षटकारच जातोय. तिथे चौकारना विकेट षटकारच मिळतोय. फार मोठं नशीब घेऊन आज विवेक मैदानामध्ये उतरलाय. कालचा दिवस थोडा खराब होता पण आज त्याने मात्र वसुली केली. नक्कीच 6 चेंडू आणि 7 धावांची नक्कीच गरज आहे. परंतु हे क्रिकेट आहे. अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचे 6 चेंडू 7 धावांची गरज. मगाच्या मॅच मध्ये राजा भाऊंनी मॅच फिरवण्याचा प्रयत्न केला होता. इथे संधी असेल गोलंदाजाकडे. कुणाल हो कुणाल 6 चेंडू यॉर्कर लेनचा खोदूर काढला. एक सिंगल धाव. कव्हर मध्ये चेंडू रावला होता. एक सिंगल धाव आणि सिंगल धावावरती समाधान मात्र मानावं लागेल. सामन्याचं समीकरण आता शेवटचे 5 चेंडू आणि
6 धावांची गरज. अगदी हाय व्होल्टेज ड्रामा आणि अशा चुरशीच्या मॅच मैदानामध्ये प्रेक्षकांना पाहायला आवडतात. ही देखील एक चुरशीची मॅच. काल देखील असाच सामना या दोन संघांमध्ये रंगला होता. काल अगदी वर्चस्व गाजवलं होतं महाराज माची शिंदे संघाने. इथे सृष्टी फाउंडेशन ते बदला घेणार का? हो, इथे आपण पाहतोय फटका तर खेळ आहे. क्षेत्ररक्षण नक्कीच अतिश चेंडूला फील्ड करतोय. पेकी करत असताना जेमतेम 2 धावा ज्या घेतल्या गेलेल्या आहेत. आणि तो फटका जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये तो त्याने कव्हर करत असताना 2 धावा त्या घेतल्या गेलेल्या आहेत. आणि मगाशी देखील आपण सूचना दिल्या होत्या सामना टाय झाला तर सुपर ओव्हर हा निर्णय असेल आणि इथे देखील तोच नियम असेल. इथून पुढच्या होणाऱ्या सर्व सामन्यांसाठी सुपर ओव्हर हा नियम मात्र असेल. शेवटचे 4 चेंडू आणि 4 धावाची गरज. विवेक इरकल आणि दीप लोंढे ही जोडी मैदानामध्ये. अगदी या स्पर्धेमध्ये दीप लोंढेने मात्र बॉलिंगने बॅटिंगने क्षेत्ररक्षणाने सर्वच फॉर्मॅटने मात्र प्रभावित केले तर दीप लोंढेने. आणि आता बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा दीप लोंढे स्ट्रायकिंग हिटवर. यावेळेस पुन्हा एकदा शांत डोक्याने चेंडू खेळाय पाहिलं. क्षेत्ररक्षक फार लांब होता, त्याचा पुरेपूर फायदा. क्या बात आहे. रन घेण्याचा प्रयत्न इथे पाहूया. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली. विवेक इरकलची विकेट धोक्यात असेल. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि ते रनआउट साठी तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली आहे. पाहूया तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येतोय. निर्णय फलंदाज बाद. विकेट. रनआउटच्या रूपाने विवेक इरकलला मात्र माघारी परतावं लागेल. आताची एकच धाव फलकावते ऍड होईल. चला नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. एक जबरदस्त फिल्डिंग विशाल या क्षेत्ररक्षणाने नक्कीच एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि फलंदाजाला नक्कीच त्याने बाद केलेला आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावेची गरज. सामना कंपल्सरी चेस आहे. काय होणार? कंपल्सरी चेस नाही, सुपर ओव्हर. मला माहित नाही. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक ना पडेगे हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. तुम्हाला मेहनत करावीच लागेल आणि ती मेहनत आज त्याचं नशीब चांगलंय. यस, इथे मेहनत म्हणायची का नशीब म्हणायची, पण इथे दीपने मात्र त्याचं नशीब चांगलंय पहिली गोष्ट. पण दीपने मेहनत खूप सारी केली. 2 धावा इथे पूर्ण झाल्या आणि इथे पाहिलं तर एका धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. मॅच जिंकल्यानंतर आतमध्ये जाऊ नका. खेळाडूंना विनंती आहे, जल्लोष तुमचा नंतर करा. मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. सहकार्य करा. याच्यानंतर अजून एक आपल्याला मॅच खेळवायची. जाधव युवा मन संघ लगेच क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. चला, मॅच अजून बाकी आहे कारण 2 चेंडू आणि एका धावाची गरज. 2 चेंडू निर्धाव आले तर सनी दादा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. 2 चेंडू निर्धाव. सनी दादांनी पार्टी देखील नियोजन केलं होतं महाराज माजी शिंदे फायनल मध्ये गेल्यानंतर. पाहूया काय होतंय. 2 चेंडू 1 धावेची गरज आणि ते फटका खेळलाय. दीप लोंढे विजय चौकार.
आत कोणी जाऊ नका. शिंदे मात्र फार खुश